नमस्कार रसिक श्रोते हो. मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये मी सौ संगीता प्रदीप महामिने आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज मी आपल्याला दिलीप करजगावकर लिखित पुढीतील रहस्य या कथेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. कंपनीचा ईमेल आणि तोही चक्क पर्सनल आयडीवर. राजला आश्चर्य वाटलं. तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलं आणि कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येईल. हा तर खूप मोठा धक्का होता. नुकताच घेतलेला आलिशान 3BHK फ्लॅट आणि त्याचा जबरदस्त EMI, बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन, आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन, लहान बहिणीचं लग्न, 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार? एवढे खर्च कसे पेलणार? हा विचार करत राजला घाबरल्यासारखं होत होतं. फक्त 1 लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न मनात निर्माण केले. आई बाबा नेहाला हे सांगणं कठीण होतं. हा धक्का त्यांना पचणार नाही म्हणून त्याने त्यांना कुठलीही कल्पना दिली नाही. राज मोठ्या कंपनीत काम करत होता. मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स, यामुळे तो सतत कामात व्यस्त असायचा. माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनीने बाहेर टाकलं होतं. 1 लाईनचा मेल पाठवून. नेहा राजला नेहमीच सांगायची की कंपनीला जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंत तू कंपनीत असशील. कंपनी ही कधीच आपली नसते. कंपनी ही फक्त मालकाची असते. पण राजने हे कधीच मान्य केलं नाही. नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे आणि त्यामुळे मी 1-2 आठवडे घरून काम करणार आहे. मीटिंग असली की तेवढंच फक्त ऑफिसला जाणार. मालक भरतेच खुश दिसतात तुझ्यावर, नेहाने टोमणा मारला. बरं झालं, मला पापड करायचेच आहे, तुझीही मदत होईल. संध्याकाळी राज त्याचा जिवलग मित्र वरद याच्या दुकानामध्ये गेला. वरदही पूर्वी राजच्या बरोबर काम करत होता, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल चालू लागला. व्यवसाय हा त्याने चांगलाच वाढवला होता. दुकानच्या एका कोपऱ्यामध्ये प्रिंटिंग आणि स्कॅनिंगचं काम देखील त्याने सुरू केलं. राजने वरदला त्याचा जॉब केल्याचे सांगितले. घरी अजून काहीच सांगितलं नाही हेही त्याने कबूल केलं. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, वरद, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. मी संपलो मित्रा. असं म्हणताना राज मात्र नजर चोरत होता. राज, किती पैसे हवेत? मी देतो तुला. वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं ते समजत नाही. मित्रा, त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे. तेवढी शांत झोप लागेल. राज, झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाही. मी असं करतो, गोळ्यांच्या वरचं रॅपर काढतो आणि त्या गोळ्या कागदात बांधून देतो तुला. पण मात्र मी गोळ्या दिल्यात हे कुणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त 1 गोळी घ्यायची. मग तुला रात्रभर शांत झोप लागेल आणि 2 गोळ्या घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तू शांत झोपशील. जास्त गोळ्या घेऊ नकोस. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज, तू गोळ्या घेऊ नकोस. मला खूप भीती वाटते. राज म्हणाला, असू दे. तू गोळ्या दिल्या हे मी कुणालाही सांगणार नाही. डोकं जड झालं म्हणून गोळ्या आणल्या आणि झोपण्यापूर्वी घेईल असं तो नेहाला म्हणाला आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, ATM पिन आणि इतर महत्त्वाची माहिती त्याने नेहाला फॉरवर्ड केली. सहजच पण ऐनवेळी शोधाशोध करो
लागू नये म्हणून. आवराआवर करून यायला नेहाला वेळ लागला. राज, हे काय पाठवलंस? नेहाने विचारलं. अगं, तुला माहिती असावं म्हणून, एवढंच. सर्व झोपले आहे याची राजने खात्री केली. हळूच उठला, किचनमध्ये गेला. 3 गोळ्या घ्याव्यात का? 4 घेऊ की 5 घेऊ? का 10 सगळ्या गोळ्या घेऊन टाकू, म्हणजे पुरावाच राहणार नाही? असा विचार करत त्याने पुडी उघडली. आईबाबांचे थकलेले चेहरे त्याच्यासमोर आले. नेहाचा हसरा चेहरा त्याच्यासमोर आला. मी पळ तर काढत नाही ना, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. तेव्हा गोळ्या हातात घेतलेल्या कागदावर त्याचं लक्ष गेलं. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्य. 11 दिवस स्तोत्र म्हणा आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. करून तर पहा. राज काही क्षण स्तब्ध राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुडीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता. सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केले. खूप प्रसन्न वाटले त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च करण्यासाठी त्याने ईमेल केले. त्याने मोठ्या उत्साहात काम सुरू केले. बऱ्याचशा ओपनिंग्स आलेल्या होत्या. त्याला हव्या तशा. माझी कंपनी या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं हा त्याचा उपक्रम सुरू झाला. 5व्या दिवशी 2 फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे 3-4 दिवस हे चालूच होतं. पण तसं फेस टू फेस इंटरव्ह्यू मात्र अजून झाला नव्हता. आज गणपती स्तोत्रचा 11वा दिवस होता. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज वातावरण ढगाळ होतं. पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं. राज, आज संकष्टी आहे. पाऊस कधीही सुरू होईल. मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब. मी थोड्याच वेळात येईल. नेहमी कंटाळ करणारा राज आज अगदी आनंदाने तयार झाला. नेहाला आश्चर्य वाटलं. राज, मी आलेच, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. मी पण येतो. राज गाडीतून उतरला. नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्या. ती त्यांच्याशी बोलण्यामध्ये मग्न होती. दर्शन घेऊन येताना तो नेहाला म्हणाला, मी गाडीजवळ थांबतो. टेक युअर टाईम. हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटे झाली तरी बाईसाहेब आल्या नाही. नेहाला फोन करण्यासाठी त्याने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील HR ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या, असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या ऑफिसरचं नावही गणेश होतं. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनी कंपनी जॉईन करायची होती. 11 दिवस गणपती स्तोत्र पठण केल्यानंतर पुढच्या दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या ऑफिसरचे नावही गणेशच होते. राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं. झोपेच्या गोळ्या तशाच होत्या त्या पुडीमध्ये. नेहा, वरदला कॉफी प्यायला बोलवतो. अवश्य, केव्हाही बोलव. आज संध्याकाळी 6 वाजता. पण घरी नाही या, मॉडर्न कॅफेमध्ये. तूही ये. 6 वाजता नेहा व राज कॅफेमध्ये पोहोचले. लगेच वरदही आला. कॉफीचे मग वेटर्सने टेबलवर ठेवले. अलगद खिशातून पुडी काढली आणि राज म्हणाला, वरद, घे ह्या तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. राज, वरद, हे काय ऐकते मी? झोपेच्या गोळ्या? राज, तू कधी घेतल्या वरदकडून? का? कशासाठी? आणि वरद, तू गोळ्या दिल्यास? थांब थांब नेहा, मी सगळं सांगतो ऐक. साधारण 2 आठवड्यापूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता त्याचा जॉब गेल्यामुळे. राज, काय ऐकते मी? मला काही बोलला नाहीस? मला खोटं सांगितलंस घरून काम करतो म्हणून?
वरद. त्याने मला विनंती केली, शांत झोप येण्यासाठी गोळ्या दे म्हणून. पण नेहा, तू काळजी करू नकोस. त्याने एकही झोपेची गोळी घेतली नाही. वरद, या झोपेच्या गोळ्या या टेन्शनमधून मला सोडवतील असं मला वाटलं होतं. पण गोळ्यांनी नाही, तर ज्या कागदात गोळ्या बांधल्या होत्या त्या कागदाने मात्र माझी सुटका केली. कागदाने? समजलं नाही मला. मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे, त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्य. 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल. करून तर पहा. राज, हा काय चमत्कार? मी तर प्लेन पेपरवर गोळ्या बांधून दिल्या होत्या. मी 11 दिवस गणपती स्तोत्र पठण केलं. 11व्या दिवशी मला इंटरव्ह्यूचा फोन आला व माझं सिलेक्शन झालं. संकष्टीला जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो तेव्हा फोन आला. राजला थांबवत वरद म्हणाला, गणेश सरांनी इंटरव्ह्यू घेतला ना? हो, पण तुला कसं कळलं? राज, गोळ्या घेऊन तू गेला, माझं टेन्शन मात्र वाढलं. मी 1-2 मित्रांना फोन केले. माझ्या लॅपटॉपमध्ये तुझा CV होता, तो मी मित्रांना पाठवला. आणि परवाच गणेश सरांचा मला फोन आला की ते तुला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. कळलं गणपती मंदिरात, तेही संकष्टीच्या दिवशी. इंटरव्ह्यू घेणारेही गणेश सर आणि पाठवणारा वरद. म्हणजेच काय तर गणपती बाप्पा पावला म्हणावं. राज, हे सगळं झालं ते कागदावर लिहिलेल्या 4 ओळींनी. त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर? इतक्या वेळ शांत ऐकत असलेली नेहा म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती केली. फुलवात नीट करताना माझ्या बोटाला तूप लागलं आणि तेवढ्यात गोळ्याची पुडी खाली पडली. मी घाईघाईने ती उचलली तर त्या पुडीला तूप लागलं. म्हणून मी तो कागद बदलला. जवळच माझ्या भजनाची वही होती. मी त्यातला कागद घेतला आणि गोळ्या त्याच्यामध्ये बांधल्या. पण वरद, राजने ह्या गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, मी चुकलो. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. वरदने पुडीतील 4 गोळ्या घेतल्या. वरदला कसतरी वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते पाहून नेहा आणि राज घाबरले. टेबलावरील पेपरवर तो शेवटची इच्छा म्हणून काहीतरी खरडू लागला. नेहानं झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं तो पुटपुटू लागला. नेहा आणि राज खूपच घाबरले. वरदने सुवाच्य अक्षरामध्ये त्या नॅपकिनवर लिहिले, वेटर, ही कॉफी थंड झाली आहे, गरम कॉफी घ्या. लवकरच स्पष्ट आवाज ऐकून नेहा आणि राजने डोळे उघडले. वरदने पेपर त्यांच्यासमोर धरला. त्यात लिहिलं होतं, या झोपेच्या गोळ्या नाही तर व्हिटॅमिन Cच्या गोळ्या आहेत. वरद खट्याळपणे हसत होता. राजने त्याला मारायला हात वर उचलला, पण तो हात तसाच वर राहिला, कारण त्याला साक्षात वरद दिसत होता. रसिक श्रोते हो, आपल्याला ही कथा कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक करायला विसरू नका आणि सुस्पष्ट प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.